अरे वायडी म्हणजे इयर डाऊन मित्रा. हळू 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 हळू. ए संयुक्त ना इथं पुढं मध्ये मध्ये ये मध्ये. हे ऐका पाय आपटत चला म्हणजे काय किडे बिडे असतील तर बाजूला होतील. पटापट पाय आपट पाय आपट. एवढे नको साम्या मी तुला आधीच म्हणलं होतं आपण इथं नको येऊया. आपण इथं जेवण चूकच केली. मला इथं कोण दिसत. अरे हो मलाही आज जरा टेन्शन आलंय. टेन्शन नाही घ्यायचं सम्या. मी आहे ना तुमच्या बरोबर. हा घबरायचं नाही. हा तू तुला येऊ घाबरली नाही ना. नाही. हा एक काम कर हे वाक्य जरा मला एकदा स्पष्ट बोलून दाखव. अरे तुझं काय गुरु. एक मिनिट हे बघ हे सत्यशिकानगरच्या बाजूचं मोकळं ग्राउंड आहे. अरे हो पण पण इथे कोणीच नाहीये. एवढ्या अंधारात कोणी दिसतही नाहीये. काय करूया जाऊया का आपण जाऊ. मला वाटतं आपल्याला नाही तर कोणीतरी फसवलंय साम्या. अरे काय चला 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 जाऊया. कौन है चाचू. अरे चाचू पण तू इथं कसा काय. आणि तुला संयुक्ताचा वाढदिवस लक्षात होता. हा आणि म्हणजे हा सगळा प्लॅन तुझा आहे. आणि ते चिट्ट्या बिट्ट्या बॅग्या सगळ्या तू भरल्या होत्या. हा आणि ते M3चे पेपर मिळतील असं खोटं आश्वासन सुद्धा तू दिलं होतंस. हा काय चाचू मला बर्थडे नाही सेलिब्रेट करायचंय. माझी इच्छा नसताना का केलंयस हे सगळं तू. मला माहिती आहे तुला का सेलिब्रेट नाही करायचं आहे ते. आणि त्याचं कारण माहिती आहे मला. म्हणून मला साजरा करायचा आहे वाढदिवस तुझा. ए संयुक्ता पण आम्हाला पार्टी पाहिजे आत्ताच्या आता. लय भूक लागली बघ मला. आता काय 12 वाजून गेलेत. आता काय मिळणार आहे तुला खायला. काय 12 वाजून गेलेत. हो अरे मी हॉस्टेलला कशी जाऊ आता. मला कोणी एंट्री पण नाही देणार. एंट्री दिली तरी शिव्या खायला लागतील आता. एक मिनिट आपण काहीतरी जुगाड करू. थांब जरा. ठीक आहे माझ्या घरी चला ना काही प्रॉब्लेम नाही आहे. अरे पण तुझ्या घरचे काय माझ्या घरचे त्यांना आधी सांगायला नको का. हा म्हणजे लहान आहे का. आधी आईला सांगतो विचारतो वगैरे. चला काय उलट आईला छान वाटेल तुम्ही आलात तर. चला जाऊया ना. चल चला चल केक उचलतो. चाचू कसलं भारी घर आहे तुझं. अरे मस्तच. आता एक काम केवढं मोठं हे. अरे हळू बोल ना. आपण तिघे इथे झोपूया खाली. तू वर झोप माझ्या रूम मध्ये. ठीक आहे चालेल की. अरे किंवा मी तुमच्या बरोबर. वेडीज काय ना वर रूम. तू वर झोप. चल आपण हिला सोडून येते ना काही पांघरुणं पण घेऊन ये. चल चल ए तू बस रे इकडे. हा बघ इकडे. हावऱ्या तुला काय खायचं. हो खायचंय. दोघं खाऊन घ्या आरामात. अरे हे कोण आहेत.
सुनंदा सुनंदा काय झालं? ही माणसं कोण आहे ती इतके झोपले तिकडे ते आणि रात्री आले कधी आणि हा बघ हा गधडा इथे झोपलाय पण हा इथे का झोपलाय? जन्मेजय ए जन्मेजय जन्मेजय काय हे काय आहे? कोण आहे ते? मित्र आहेत का माझे हा? कॉलेजचे समीर आणि गुरु. अरे ही खाण्यापिण्याची काय पद्धत झाली हे असंच सगळं टाकून ठेवायचं असू द्या मी आवरते. जन्मेजय तू आवरून घे, चल मी चहा टाकते तुझा. हा चल चल तुझ्या मित्रांना वरती जाऊन झोपायला सांग. संयुक्त आहे माझ्या रूम मध्ये. हा मुलगी अरे काय चाललंय काय हे मी बाहेर आहे ना पण बाबा. पण कोण आहे ही संयुक्ता? क्लासमेट आहे माझी मैत्रीण. ती बघ आली. संयुक्त आई बाबा. काका सुखी हो, अगदी संस्कारी मुलगी आहेस. हिचाच बर्थडे आहे आज. आम्ही काल रात्री जरा मस्त बाहेर गेलो होतो जेवायला. उशीर झाला. मी म्हणाले की हॉस्टेलमध्ये तर घेणार नाही. म्हटलं चला घरी, म्हणून घरी येऊन आलो याला. हॅपी बर्थडे. थँक्यू काका. ए उठा. समीर गुरु ए उठा. झोपू दे ना यार. उठ 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 उठ. गुरु आई बाबा आहेत. असू दे असू दे. जन्मेजयचे मित्र आहेत पण पाया पडतायत. हा असू दे. कमाल आहे. बरं आहे मुलांना, तुम्ही तोंड धुवून घ्या, मी चहा करते. चहा घेता ना तुम्ही? हा चालेल. चा. ये. ए चा. फ्रेश. हे कोण उचलणार उचलणार उचलणार. हा उचला जा ने जा. उचल. सर हे मी 5 मिनिटात चालून येतो जरा. तुम्ही लवकर या हा, नाही तर मग चहा गार होईल. हो मावशी मी काही मदत करू? मदत करायची आहे? मग जरा दुधाचं पातेलं घेतेस फ्रीज मधलं? हो आणते ना. आण. जरा गॅस पेटवशील? हो अरे बा. त्याच्यात चहा. मी करते चहा. मी केलेला चहा चालेल ना तुम्हाला? अगं चालेल की. ए बाळा, आज वाढदिवस आहे ना तुझा? हो. किती वर्षांची होणार तू? 20 वर्षांची. छान. नाव छान आहे तुझं संयुक्ता. हो आवडलं तुम्हाला? खूप आवडलं. बरं संयुक्ता, हा मला असं सांग, आमचा जन्मेजय कॉलेजमध्ये अभ्यास वगैरे करतो की नाही? मला त्याची सारखी काळजी लागलेली असते. काळजी नका करू मावशी, करतो आमचा जन्मजय अभ्यास छान. मी तुम्हाला मावशी मावशी म्हणते, चालेल ना? अगं का नाही चालणार? मला ना मुलींची खरं तर खूप हौस. म्हणजे प्रत्येक घरात एक मुलगी असायलाच हवी, तरच घराला घरपण येतं असं माझं मत. काय ग? बरोबर आहे तुमचं. दूध घालतेस ना? हो. पूर्ण गार्डन आहे. पूर्ण गार्डन आहे. खास व्यवस्थित अगदी ऑर्डर देऊन प्रॉपर डिझाईन करून घेतलंय. हो का? छान. आणि जास्त आईची आवड आहे सगळं. चाचूया.
छान भारी आहे रे घर. छान आहे ना. आणि ते पलीकडे जागा आहे ना ती पण आता घेतोय. तिथे आउटहाऊस बनणार म्हणजे जे गेस्ट येतील ना त्यांना राहण्याकरता. मग आम्ही तुम्ही करा. खरंच फार कमाल आहे घर तुझं. आणि तुझे आई बाबा पण खूप मस्त आहे. थँक्यू. काकू तर एकदम मायाळू मस्त. ते बाबांचा जरा प्रॉब्लेम आहे काय? नाही म्हणजे ते असेच वागत असतात काय? ए बडबडतो. तुम्हाला फोटो काढायचे? येस 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 येस. आता आपले घेण्यापेक्षा तू कसं ना आपण आपले घेतच असतो. आजूबाजूचे घे फोटो. अरे चाचू स्विमिंग पूल. हो. अरे पडशील रे. अरे सगळे चिखलाचे पाय घेऊन आलात. वाट लावून ठेवली घराची. अक्कल नाही काडीची आणि इंजिनियर होणार आहे. संयुक्ता तू पण आता बसून घे. बस. वा एकदम स्पेशल बेत दिसतोय तुमच्यासाठी. वेदिका कुठे जाईल? आणि ए गुरु समीर किंवा आली वेदिका आली. हॅलो बाबा. हॅलो. हॅपी बर्थडे. थँक्यू. झाली सगळी तयारी? मी काय मदत करू? नाही झाली सगळी तयारी. आणि संयुक्ताने मला खूप मदत केली आज. अच्छा. तू बस ना. ही वाईन. हा. अरे वाईन घरात? अहो ती वाईन म्हणजे तुम्ही तशी वाईन नाही आहे. ही डिझर्ट वाईन आहे. डिझर्ट वाईन. डिझर्ट आपण जेवण झाल्यावर नाही का बासुंदी किंवा काहीतरी गोड वगैरे खातो ना तसं लाईक अ ज्यूस. अरे अल्कोहोल नाही नॉर्मल आहे. हो. हा. चालू द्या. मुलांना विचारणं आवडतं म्हटलं डेझर्ट वाईन. जे कसं वाटतंय? भारी वाटतंय ना एकदम. आणि तुला सांगतो ते शॉवर असं वरून पाणी येतं तुला भारी वाटलं आम्हाला. अरे माझे कपडे घातले त्यांनी. माझी बाथरूम वापरायला दिलीस त्यांना. त्यांना नसेल कळलं. वेदिका तू बस. चला चला तुम्ही आज पानावर बसा. चला. अरे विचारता येत नाही मला हे काय. अहो काय बाथरूम लावलंय तुम्ही? हा बसा रे. हो ठीक आहे. जाताना देतील पण. चला चला सुरू करूया आपण. सुरू करू. एक मिनिट. जेवणाला सुरुवात करायच्या आधी आज संयुक्ताचा वाढदिवस आहे. तर तिच्यासाठी एक छानसं गिफ्ट आणलंय आम्ही. अरे दे वेदिका. तू आणलंयस? तूच दे. दॅट्स गुड आयडिया. एक मिनिट. संयुक्ता हे गिफ्ट तुझ्यासाठी. तुला नक्की आवडेल. Birthday to you. Happy birthday to you. आवडला? Happy birthday to you. चला करा सुरुवात. नीट का मूड भरून एकदम. संयुक्ता तुला खूप मस्त वाटलं असेल ना असा जन्मेजयने तुझा बर्थडे सेलिब्रेट केला. म्हणजे हॉस्टेलमध्ये एकटीला बोर झालं असतं ना तुला? अगं हो ना. अगं चाचूने आम्हाला सगळ्यांना सरप्राईज दिलं रात्री 12 वाजता केक कट करून. आणि तेही एका निर्मनुष्य ठिकाणी बोलवून. हो का? पण जन्मेजयने मला काहीच नाही सांगितलं. अगं नाही मला या तिघांनाही सरप्राईज करायचं होतं. त्यामुळे मीच ठरवलं ते आणि सगळ्या माझ्या गोष्टी अचानक घडतच गेल्या. मग म्हटलं चल तुलाही सरप्राईजच देऊया. खूपच मोठा सरप्राईज.
भाजी वाढ. हो हो. संपली. संपली. भाजी संपली. वरण घ्या ना. वरण आहे. आता त्याच्याबरोबरच जेवतो आहे ते. ही आपल्या वायनरीची डेझर्ट वाईन जेवल्यानंतर प्यायची. जास्त नाही हा, थोडीच. अरे ते वाईन साठी नाही करत. आपल्याला काय सगळं सेमच असतंय. काय मज्जा आली की नाही आज? खूप. काकू, अहो तुमच्या आजच्या स्वयंपाकाचं किती कौतुक करू. मस्तच. तृप्त झालो आम्ही आज. खरंच मावशी. माझी आई सुद्धा असंच कोणाला उपाशी पाठवत नाही, अगदी तुमच्यासारखं. शाळेतनं माझे कोणी मित्र घरी आले ना की आई बाबा त्यांना अगदी आग्रहाने जेवायला बसवायचे. एकदम आठवण आली आज घरची. मावशी तुम्हाला सांगतो, माझी आजी आहे की नाही, तिला मी मोठी माय म्हणायचो. ती पण अशीच आलेल्या गेलेला सगळ्यांना खाऊ पिऊ घालायची. मग तिचं व्रत असल्यासारखंच वागायची. आणि तेच तिचं व्रत माझ्या माईने पुढे नेलंय. अरे तुम्ही सगळे आलात म्हणून मला किती बरं वाटलं म्हणून सांगू. चवीनं खाणारा माणूस असलं ना की स्वयंपाक करायला सुद्धा खूप मजा येते. हा आमचा जन्मेजय कधी घरी जेवायला असतो, कधी नाही. अगं मी आहे ना चवीने जेवणारा. मला करून घाल तुझे स्पेशल पदार्थ. अहो मग मी करते की तुमच्यासाठी, पण तुम्हाला आवडायला हवं ना माझ्या हातचं. मावशी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? मग काका तुम्ही पण ऐका. तुमचा हा मुलगा आहे की नाही जन्मेजय नाईक, एक नंबर आहे. म्हणजे यारो का यार दिलदार है वो. हळू जरा झाली वाटत. हे ही वाईन मला चढते का? एक मिनिट थांब. काका तुम्हाला नमस्कार करतो. अरे गुरु, काका तुम्ही लय भारी माणूस आहे, आपल्याला लय आवडले बरं का. आज तुम्हाला जरा कमी खायला मिळालं का? नाही नाही बरोबर, या वयात जरा कमीच खाल्लं पाहिजे काका. मावशी तुम्हाला सांगतो, माझी माया की नाही तिथं जेवतच नाही, नुसतं दूधच पिती. हा चाचू तुम्ही पण यांना फक्त दूधच द्या, आणि तुझ्यावर चिडलं की नाही ते पण देऊ नका. कसे तंदुरुस्त आहेत, एकदम भारी पैलवान दिसत आहेत. यांना काय देऊ नका. ए गुऱ्या, आणि काय हो काका, तुम्ही असे काय वागता जन्मेजयशी? अहो एवढा सॉलिड मुलगा मिळालाय, जर नीट वागा त्याच्याशी, नाही तर गाठ माझ्या. काय मूर्ख पोरं आहेत रे ही. कुणाशी कसं वागावं कसं बोलावं हेही कळत नाही का? सकाळपासून डोक्यात चालली आहे माझ्या. इथे सकाळी डुकरासारखे लोळत पडले होते, नंतर स्विमिंग पूलमध्ये हायदोस घातला, तसेच चिखलाचे पाय घेऊन घरात आले, वाट लावली सगळ्या घराची, आणि आता हे माझे कपडे घालून बसलेत. जन्मेजय, तुला ना माणसांची पारखच नाही. कसा राहतोस या पोरांबरोबर देव जाणे. कठीण आहे सगळं. बाबा जन्मेजय काय? मला असं वाटतंय आम्ही आता निघायला हवं. आम्ही निघतो. मावशी निघतो आम्ही. आणि थँक्स फॉर द गिफ्ट. सॉरी काकू, आम्ही एवढं बोलायला नको होतं, चुकलं आमचं. मावशी माझ्याकडून पण सॉरी सांगा त्यांना. ए बाबा, ते कपडे काढून ठेवा ना, तर ते परत माझा जीव खाते. हो. मजा आली नाही? खुश झाली पोरं. संयुक्ता केवढी एकदम सरप्राईज झाली. छान गिफ्ट वगैरे दिलं तिला. शी इज हॅपी. ना बरं, मी सोडू तुला? मी गाडी आणली आहे, मी जाईन. सोडतो ना, तेवढाच वेळ आपल्याला एकत्र.
एक मिनिट जन्मेजय, तू मला सांगितलं का नाही की तू संयुक्ताचा बर्थडे सेलिब्रेट करतोय? नाही लक्षात राहिलं माझ्या, या सगळ्या गडबडीत विसरून गेलो. तू माझा कधी असा बर्थडे सेलिब्रेट नव्हता केला. तुझा बर्थडे येऊ दे तर मग बघ कसा सेलिब्रेट करतो आपण. किती बदललायस तू जन्मेजय. तुला माहितीये का मला किती आनंद झाला होता ज्यावेळेस तू इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेतलं होतं आणि इंजिनियर बनायचा प्रयत्न करत होतास. पण मला आता वाटायला लागले की तू टाइमपास करतोयस. ह्या सगळ्या लहान लहान मुलांना गोळा करून त्यांचा मोठा दादा बनून तू टाइमपास करतोयस. दिवस दिवसभर त्यांचे बर्थडे सेलिब्रेट करतोयस. हे एक वेगळंच रूप पाहते मी जन्मेजय. नाही वेदिका, मी काही बदललेलो नाही. मी जसा आधी होतो तसाच आहे. मी कॉलेजमध्ये पुन्हा ऍडमिशन घेतलं, पुन्हा एकदा डिग्री मिळवण्याचा प्रयत्न करतोय, M3शी फाईट करतोय. हे सगळं आपल्यासाठीच, आपलं लग्न व्हावं म्हणून. आता कॉलेजमध्ये मी ऍडमिशन घेतलंय, थोडासा फरक पडलाय, म्हणजे तसा नाही. आता ही जशी मुलं स्टुडंट आहेत तसा मी पण एक स्टुडंटच आहे. पुन्हा एकदा संधी मिळाली मला असं जुनं आयुष्य जगायची, कॉलेज. आणि या मुलांचा इनोसन्स आहे ना, त्यामुळेच माझ्या मनातली भीती निघून गेली. त्या M3ची, ह्यांच्यामुळेच मला माझा स्वतःवरचा विश्वास वाढलाय. मी नक्की डिग्री मिळवेन. तूच विचार कर, तू खरंच शिकतोयस की अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.